जून 2022चा क्वेश्चन पेपर सॉल्व करूया। जून 2022च्या पेपरमध्ये आजच्या या भागात मी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 घेणार आहे। ठीक आहे। सो क्वेश्चन नंबर 1 आहे MCQ। राइट द क्वेश्चन नंबर 1, राइट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। त्यामध्ये पहिला MCQ आहे बघा, A 0 to π/2 cos to the power 6x याची व्हॅल्यू काय। आता आपल्याला माहिती आहे हा क्वेश्चन रिडक्शन फॉर्म्युलाला बिलॉंग करतो। ठीक आहे। सो सगळ्यात पहिला जो MCQ आहे क्वेश्चन नंबर 1चा A, क्वेश्चन नंबर 1 मध्ये A नंबरचा MCQ त्यांनी विचारलंय 0 to π/2 मध्ये cos to the power 6 याची व्हॅल्यू काय। सो cos to the power 6 ची व्हॅल्यू कशी काढायची बघा। सगळ्यात आधी बघायचं इथे cos चा पॉवर इवन आहे की ऑड आहे, तर इवन आहे। मग इवन असल्यामुळे लक्षात ठेवायचं का इकडे π/2 कंपल्सरी मल्टिप्लाय करायचं। इथे जर पॉवर ऑड असती तर मी π/2 घेतला नसता, इवन असल्यामुळे π/2 घेतलाय। आता इथे काय लिहायचं बघा, इथे 6 आहे तो खाली 6 ॲज इट इज लिहायचा। त्यानंतर त्या 6 मधनं 1 कमी करायचा न्यूमरेटरला, म्हणजे 6 - 1 5। आता 5 आणि 6 आल्यानंतर पुढे काय करायचं बघा, याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये 2 2 2 2 कमी करत चालायचं रिव्हर्समध्ये। सो 5 - 2 3, 3 - 2 1, आणि एक लक्षात ठेवायचं 1 किंवा 2 ह्या दोन नंबरपैकी काही पण आलं तर स्टॉप करायचं। 1 आला तरी स्टॉप करा, 2 आला तरी स्टॉप करा। ठीक आहे। आता 5 3 1 आला, 1च्या पुढे जर गेलो तर नेगेटिव्ह येईल, मग नेगेटिव्हला जायचं नाही, इथे स्टॉप केलं मी बघा। सिमिलरली खाली आता 6 आहे, त्याला 2 2 ने जर डाऊन केलं तर मला 6 - 2 4, 4 - 2 2। आता 2 - 2 केलं तर 0 येईल, मग 0ला जायचं नाही। लक्षात ठेवायचं 0ला पण जायचं नाही आणि नेगेटिव्हला पण जायचं नाही। एकदा की 1 किंवा 2 आला की स्टॉप करायचं, आणि ते मी स्टॉप करणार का, कारण 2 आला आहे। वरती 1 आला स्टॉप केलं, खाली 2 आला स्टॉप केलं। आता याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे बघा। 3 आणि 6, 3 1 जा 3 2 जा, खाली 2 आला। त्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल बघा, 5π डिवाइडेड बाय 4 दूने 8 दूने 16 दूने 32। सो खाली आला 32। ओके। सो ऑप्शन नंबर 5π/32, 5π/32 ABCD मध्ये कुठे दिसतोय तर सेकंड आहे। तर याचा ऑप्शन आहे सेकंड। ओके। अशा प्रकारे आपण पहिला MCQ घेतला। आता दुसरा बघा, दुसरा MCQ काय सांगतोय, द कर्व y² × x - a = x² × 2a - x इज, आणि 4 ऑप्शन दिलेले। याला पेनाची गरजच नाही, डायरेक्टली पण सॉल्व होईल। खाली ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे सिमेट्रिक अबाउट x नॉट पासिंग थ्रू ओरिजिन। इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली, NET झालंय, NOT पाहिजे होतं ते। सेकंड ऑप्शन सिमेट्रिक अबाउट y ॲक्सिस, अँड इथे पण ते स्पेलिंग मिस्टेक आहे, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन। तिसरा सिमेट्रिक अबाउट x ॲक्सिस अँड पासिंग थ्रू ओरिजिन, आणि चौथा ऑप्शन आहे सिमेट्रिक अबाउट y पासिंग थ्रू ओरिजिन। आता आपल्याला एक तर गोष्ट माहिती आहे की जर सगळे इवन x असतील तर सिमेट्रिक अबाउट y असतो, आणि सगळे y इवन असतील तर सिमेट्रिक अबाउट x असतो। आता यामध्ये बघा इथं एक x आहे तो ऑड आहे, याचाच अर्थ इवन पॉवर्स ऑफ x म्हणू शकतो का आपण, नाही। मग इवन पॉवर्स ऑफ x चा ऑप्शन कट झाला। पण इथे जर चेक केलं तर आपल्याकडे एकच y आहे, आणि तो एक y इवनच आहे बघा, y² आहे, आणि y² सोडून बाकी कोणतीही y ची टर्म नसल्यामुळं मी याला काय म्हणणार, इवन पॉवर्स ऑफ y, म्हणजेच काय, सिमेट्रिक अबाउट x ॲक्सिस। पण सिमेट्रिक अबाउट x ॲक्सिसचे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहे, ऑप्शन 1 मध्ये पण आहे आणि ऑप्शन 3rd मध्ये पण आहे। मग आपल्याला काय बघावं लागेल, अजून एक पॉईंट कोणता, वेदर पासिंग थ्रू ओरिजिन आहे किंवा नॉट पासिंग थ्रू ओरिजिन आहे। मग आपण काय करणार, दिलेल्या इक्वेशनला सॉल्व करणार आणि बघणार याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय येतो। ठीक आहे। मग क्वेश्चन आहे y² x - a x² 2a - x। B नंबरचा MCQ आहे y² a - x, आणि इथे सेकंड आहे 2a - x x² x - a।
एक्स स्क्वेअर 2a मायनस एक्स. आता हा जो कर्व आहे कार्टेशन, या कर्वला आपल्याला चेक करायचं आहे हा नॉट पासिंग आहे की पासिंग आहे. आता एवढं तर नक्की की आपल्याकडे टोटल एक्स किती आहेत, 1 2 3. हा जर एक्समध्ये टाकला तरी ऑडच असणार आहे. इथे पण एक एक्स ऑड आहे. याचा अर्थ ऑड पॉवर्स ऑफ एक्स आहेत, म्हणून हा इवन पॉवर्स, म्हणून याला मी इवन पॉवर्स ऑफ एक्स न म्हणता इवन पॉवर्स ऑफ वाय म्हणेन, कारण आपल्याकडे एकच वाय आहे आणि तो वाय सुद्धा इवन आहे. सो इवन पॉवर्स ऑफ वाय, इवन पॉवर्स ऑफ वाय आहे म्हणून सिमेट्रिक अबाउट एक्स, सिमेट्रिक अबाउट एक्स. आता एक तर क्लिअर झालं का हा कर्व सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस आहे. आता तो पासिंग थ्रू ओरिजिन आहे की नाही ते बघायचं आहे, कारण ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये हा पॉईंट कॉमन आहे. मग आपल्याला चेक करावं लागेल पासिंग आहे का नाही. त्यासाठी काय करायचं, आता याला जर समजा मी ओपन केलं, समजा इथे आपल्याला बघायचं आहे पासिंग थ्रू ओरिजिन आहे की नाही. त्यासाठी काय करतो आपण, एक तर x = 0 पुट करतो फॉर इंटरसेक्शन विथ y अँड y = 0 पुट करतो इंटरसेक्शन विथ x साठी. ठीक आहे. मग इथे जर मी x = 0 पुट केला तर मला काय मिळेल बघा, y² × 0 - a = 0 2a मायनस 0. म्हणजे काय होईल, हा पूर्ण 0 होऊन जाईल राईट साईड, आणि ते मला y² × 0 0 होईल आणि y² × a मायनस ay² होईल = 0. म्हणजेच yची व्हॅल्यू काय आली, 0. yची व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ काय, 0,0 हा पॉईंट या कर्वमधनं पास होतो किंवा कर्व ह्या पॉईंटमधनं पास होतो. याचाच अर्थ काय, इथे क्लिअर झालं की कर्व पासिंग थ्रू ओरिजिन आहे, कर्व पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ओके. मग ऑप्शन नंबर बघा कोणता मॅच होतोय, ज्याच्या सिमेट्रिक अबाउट एक्स पण दिसतोय आणि पासिंग थ्रू ओरिजिन पण दिसतोय. हा कोणता ऑप्शन आहे, तर सिमेट्रिक अबाउट एक्स नॉट पासिंग आहे पहिला, आणि तिसरा ऑप्शन आहे सिमेट्रिक अबाउट एक्स पासिंग थ्रू ओरिजिन. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3. ओके. त्यानंतर थर्ड, द व्हॅल्यू ऑफ डबल इंटिग्रेशन 0101 √ मध्ये 1/√1 - x² अँड √1 - y² dx dy इज. 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा. इथे थर्ड MCQ. विद्यार्थी मित्रांनो, ही पेपर सोल्युशनची व्हिडिओ तुम्ही बघतात, मला खात्री तुम्हाला ती समजते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की इनसेम स्कोर होऊ शकते. सो मित्रांनो, तुमचे इनसेमचा हा सब्जेक्ट खरोखर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर पर्पल आर्ट इन्स्टिट्यूट 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान 5 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येते. त्याच्यामध्ये M1 मेकॅनिक्स आणि M3 या 3 विषयांची फास्ट ट्रॅक बॅच आहे. सो तुमच्या कॉलेजच्या जवळ तुम्ही राहताय तिथे तुमच्या घराजवळ कुठल्या लोकेशनला ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल आहे त्याच्यासाठी लगेच इन्क्वायरी करा, कारण डेट आहे 26 ते 30 सप्टेंबर. आत्तापर्यंत तुमचा अभ्यास झालेला नसेल, फक्त 5 दिवस या, आम्ही जे शिकू ते स्टडी करा आणि डायरेक्ट पेपरला जा, बघा इनसेम तुमची स्कोर होईल. सो नक्की या फास्ट ट्रॅक बॅचसाठी इन्क्वायरी करा आणि तुमची इनसेम पर्पल आर्ट सोबत स्कोर करा. सी, त्यांनी विचारली व्हॅल्यू कोणाची, 1/√1 - x², 1/√1 - x² × 1 - y², आणि दोघांचे लिमिट दिलेत त्यांनी. ठीक आहे. दोघांचे पण लिमिट आहेत 0,1 आणि 0,1. आता आपल्याला माहिती आहे दोन्ही लिमिट कॉन्स्टंट आहे. दोन्ही लिमिट जर कॉन्स्टंट आहे तर याला आपण काही रूल वगैरे लावणार नाही आहे. याला डायरेक्टली सॉल्व करणार, डायरेक्ट घ्यायचं 0,1 एकाला द्यायचं आणि दुसरा 0,1 दुसऱ्याला. सो 0,1 1/√, dx. सिमिलरली 0,1 1/√, dy. दोघांना सेपरेट करण्याचं कारण काय, दोघांचे लिमिट कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असेल तर आपण दोघांना सोबत सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1/√1 - x² हा साइन इनवर्स x असतो आणि 1/√1 - y² हा त्याचप्रमाणे साइन इनवर्स y राहील. मग दोघांचे लिमिट पुट करा 0,1 0,1. आता अप्पर लिमिट लोअर लिमिट जर घेतलं तर आपल्याला मिळेल साइन इनवर्स 1 - साइन इनवर्स 0. सिमिलरली इकडे पण तेच मिळेल आपल्याला
साइन इन्वर्स 1 मायनस साइन इन्वर्स 0, कारण आपण हा 1 आणि 0 कशात पुट करतोय, ह्या एक्समध्ये, इथे वायमध्ये पुट करतोय. साइन इन्वर्स 1 हा π/2 असतो. सो π/2 मायनस 0 पहिला आला आणि दुसरा पण आला π/2 मायनस 0, कारण साइन इन्वर्स 0 हा 0 असतो, इकडे पण 0 आणि हा असतो π/2. मग π/2 मायनस 0 π/2 मायनस 0 म्हणजेच π/2 आणि आन्सर आलं π² × 2 × 4. तर हे ऑप्शन आहे π² / 4. सो दिलेल्या MCQचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे π² / 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ओके. तर अशा प्रकारे आपण MCQ अप्रोच करतो. पेपरला MCQचे आन्सर डायरेक्ट लिहिले तरी चालतील, तिथे तुम्हाला असं एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे. आता चौथा MCQ काय बघा. चौथा MCQ आहे द सेंटर C अँड द रेडियस R ऑफ द स्पियर दिलेला आहे आणि त्यांनी विचारलं आहे सेंटर आणि रेडियस काय. मग आता सेंटर रेडियस काढण्यासाठी आपण काय करतो, आधी गिवन स्पियर लिहून घेऊ. गिवन स्पियर आहे आपला x² + y² + z² -2y -4z -11 = 0. ओके. आता हा इक्वेशन आहे स्पियरचा त्यांनी दिलेला आणि 4 ऑप्शन दिलेले त्यांनी, सेंटर रेडियस सेंटर रेडियस सेंटर रेडियस, चारही ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेले आहेत. आता याच्यावरून आपलं ॲक्युरेट आन्सर काय येईल बघा. सगळ्यात आधी या स्पियरला जनरल बरोबर कम्पेअर करायचं. जनरल स्पियर काय असतो, x² + y² + z² + 2ux + 2vy + 2wz + d = 0. आता याला जर कम्पेअर केलं जनरल बरोबर तर आपल्याला लक्षात येईल का इथं एक्सचा कोएफिशियंट 2u आहे जनरली आणि तिकडे एकशी टर्मच नाही आहे, म्हणजेच काय 2u = 0. कम्पेअर जर केलं तर इकडे एक्सचा कोएफिशियंट 2u आणि तिकडे नसल्यामुळं डायरेक्टली काय घेतला मी 0. सिमिलरली इकडे वायचा कोएफिशियंट 2v आहे आणि तिकडे वायचा कोएफिशियंट -2 आहे. सिमिलरली इकडे झेडचा कोएफिशियंट 2w आणि तिकडे झेडचा कोएफिशियंट -4 आहे आणि शेवटची टर्म कॉन्स्टंट d तो आहे -11 d -11. अशा प्रकारे कोएफिशियंट काढले आपण. आता इथून UVWच्या व्हॅल्यू काढू. u 0, v 2 तिकडे पाठवला -1, w हा 2 तिकडे शिफ्ट केला -2/2 -4/2 आणि d मात्र बदलणार नाही, तसाच राहील. आता UVWD आल्यानंतर आपलं सेंटर आणि रेडियस काढायची. तर सेंटर तर डायरेक्टली आलं. सेंटर म्हणजे काय, सेंटर म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. u ला निगेटिव्ह करायचं, v ला निगेटिव्ह करायचं आणि w ला निगेटिव्ह करायचं, म्हणजेच काय -u -v -w, म्हणजेच आपलं सेंटर आलं 0चा निगेटिव्ह 0च, -1चा निगेटिव्ह 1 आणि wचा निगेटिव्ह -2चा निगेटिव्ह 2. सो 0 0 1 2 हे सेंटर आहे. ठीक आहे. आता 0 1 2 सेंटर असलेले ऑप्शन्स किती आपल्याकडे 2. पहिला एक आहे आणि चौथा एक आहे. दोन्ही ऑप्शन्समध्ये सेंटर त्यांनी 0 1 2 दिलं आहे. याचा अर्थ आपल्याला बघावं लागेल पहिला करेक्ट आहे की चौथा. याचाच अर्थ रेडियस पण बघावं लागेल. रेडियस जर 4 आली तर पहिला ऑप्शन करेक्ट आणि रेडियस जर 2 आली तर चौथा ऑप्शन करेक्ट. सो आपण रेडियस काढून घेऊ. रेडियस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे रेडियस अंडररूटमध्ये u² + v² + w² - d, म्हणजेच u 0², v आपला -1 होता -1चा स्क्वेअर, w -2 आहे -2चा स्क्वेअर आणि d 11 आहे -11 आहे. दॅट मायनस आणि मायनस बिकम प्लस, म्हणजे इथे +11 येईल. आणि मग पुढं -1² -2² आणि 11 टोटल जर पाहिली तर हा 1 हा 4 5 झाला आणि 11 5 आणि 11
16 आणि रूट 16 असतो 4, म्हणजेच रेडियस किती आली 4. आता रेडियस 4 आणि सेंटर 0 1 2 असलेला ऑप्शन कोणता आहे आपला? असलेला ऑप्शन आहे रेडियस 4. पहिल्या ऑप्शनमध्ये रेडियस 4 आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये रेडियस 2. याचा अर्थ चौथा रॉंग आहे, पहिला करेक्ट आहे. ठीक आहे. सो करेक्ट ऑप्शन इज 1. त्यानंतर पुढचे ऑप्शन थेरॉटिकल आहे, इथे काही सॉल्व करायची गरज नाही आहे. द नंबर ऑफ लूप इन द रोज कर्व आर इक्वल टू a cos 4 θ. इथे डायरेक्टली दिसते आपल्याला की जर इथे कोएफिशियंट जर इवन आहे, बघा तिथे 4 θ दिलेला आहे, याचाच अर्थ काय, याचे जे लूप्स येतील ते किती येतील, त्याच्या डबल. 4 आहे म्हणजेच काय 8, म्हणजे ऑप्शन नंबर 4. इथे किती लूप येणार आहे 8. इथे जर समजा ऑड नंबर असता तर तेवढेच लूप आले असते, पण हा इवन नंबर आहे म्हणून डबल. त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे, शेवटचा MCQ बघा, डबल इंटिग्रेशन ऑफ dx dy रिप्रेझेंट. आता आपल्याला माहिती आहे डबल इंटिग्रेशन म्हणजे एरिया, ट्रिपल म्हणजे व्हॉल्यूम. मग या ठिकाणी एरिया कुठे दिसते आपल्याला, चौथा ऑप्शन. सो दिलेल्या MCQचा चौथा ऑप्शन करेक्ट आहे, एरिया ऑफ द रिजन. लक्षात ठेवायचं डबल इंटिग्रेशन एरिया असतो आणि ट्रिपल व्हॉल्यूम. चला आता एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 2 आपण आज घेतोय. क्वेश्चन 2चा A. क्वेश्चन बघा A पार्टमध्ये, इफ in is equal to integration π/4 to π/2 cot raised to n theta d theta, prove that in is equal to integration in equal to 1/n minus 1 into in minus 2. आता हे जी टर्म प्रूव्ह करायची आपल्याला, याच्यामध्ये दोन टर्म तर जनरलच आहे. त्यातली एक टर्म आहे in आणि दुसरी टर्म आहे in minus 2. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त मधली जी टर्म आहे 1/n minus 1 ती आणायचा प्रयत्न करायचा आहे. आता in म्हणजे दिलेलं इंटिग्रेशन आणि in minus 2 म्हणजे त्याच इंटिग्रेशनमध्ये nच्या जागेवर फक्त काय ठेवायचं आहे n minus 2. जर मी इथे n minus 2 ठेवला तर मला इथे मिळेल cot raised to n minus 2. दॅट्स इट. ओके. आता एक्झाम्पल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 2चा A. क्वेश्चन 2A त्यांनी दिला आहे इंटिग्रेशन in इज इक्वल टू π/4 to π/2 cot to the power n theta d theta. आणि शो दॅट करायला विचारलंय, शो करायचं आहे आपल्याला in इज इक्वल टू 1/n minus 1 मायनस in minus 2. लक्षात घ्या, ही टर्म शो करत असताना फक्त आणि फक्त मधल्या टर्मचा विचार करायचा आहे, बाकीच्या दोन टर्म तर जनरलच आहे. इनफॅक्ट in म्हणजे दिलेला आणि in minus 2 म्हणजेच in minus 2 म्हणजे कसा घ्यायचा बघा, इथे जे जनरल टर्म आहे इथे nच्या जागेवर फक्त n minus 2 ठेवायचा. इथे in minus 2 मिळाला आणि इंटिग्रेशनचा जो cot raised to n आहे त्या nच्या जागेवर n minus 2 ठेवायचा, म्हणजेच आपल्याला मिळेल π/4 to π/2 cot raised to n minus 2 theta d theta. ओके. बघा जर in या इंटिग्रेशनला नाव देतो आपण तर in minus 2 म्हणजेच n इज रिप्लेस बाय n minus 2. बघून घ्या, इथं n आहे तर इथं n minus 2 आहे. ओके. मग हे शो कसं करायचं बघा. आता टर्म तर कॉट आहे. लक्ष रिडक्शन फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, साइन आणि कॉस टर्म आली तर फक्त sin x cos x बाजूला काढतो, पण कॉट टॅन आणि सेक आले तर आपण कॉट स्क्वेअर टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर बाजूला काढतो. मग स्टार्टिंगला कसं करायचं बघा, स्टार्टिंगला ह्या ज्या इंटिग्रेशन आहे त्याचे दोन तुकडे पाडायचे. त्यामध्ये पहिला तुकडा आपला असेल, पहिला तुकडा हा n minus 2 घ्यायचा, म्हणजेच कॉट टू द पॉवर n minus 2, आणि दुसरा तुकडा घ्यायचा कॉट चा स्क्वेअर. हे लक्षात घ्या, हे आपण कधी करतो जेव्हा टॅन कॉट आणि सेकच्या टर्म असतील तेव्हा. साइन आणि कॉसची टर्म जर आली तर हे आपण करत नाही. साइन आणि कॉसची टर्म जर आली तर आपण इथे काय करतो, साइन एक्स किंवा कॉस एक्स बाजूला लिहितो. ओके. आता इथून पुढच्या स्टेपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॉट असल्यामुळे इथे आपण डेरिव्हेटिव्ह इझिली ॲडजस्ट करू शकतो. त्यामुळं ह्या कॉट स्क्वेअर टर्मला फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करून रिप्लेस करायचं. मग आपल्या 3 आयडेंटिटी आहे, त्यातली दुसरी काय आहे बघा, 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू कॉट स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर, आणि तिसरी आहे
1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. दुसरी लागणार नाही आपल्याला, तिसरी लागणार आहे, चुकून लिहिली ती. आता 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर या टर्ममध्ये कॉट स्क्वेअरची जर व्हॅल्यू पाहिली तर कॉट स्क्वेअरची व्हॅल्यू आपण हा 1 त्या साईडला शिफ्ट करून काढू शकतो. म्हणजेच इथे कॉट स्क्वेअरला मी रिप्लेस करणार कोसेक स्क्वेअर मायनस 1 ने. सो इथे मला मिळेल π/4 टू π/2 कॉट रेस टू n-2 तसाच इंटू कॉट स्क्वेअरच्या जाग्यावर कोसेक स्क्वेअर मायनस 1. म्हणजेच इथे मी लिहिणार कोसेकचा स्क्वेअर मायनस 1 इंटू डी थिटा. ओके, बघून घ्या इथे ह्या कॉट स्क्वेअरला मी रिप्लेस केलं फंडामेंटल इक्वेशनचा वापर करून. आता इथे हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह हे काय असतं मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. त्यामुळं आपण एक जनरल फॉर्म्युला वापरू शकतो इथे इंटिग्रेशनचा. मग तो फॉर्म्युला वापरण्याआधी या कॉटला या दोघांच्या सोबत मल्टिप्लाय करून द्या. बघा पहिली टर्म आपली मिळेल, पहिली टर्म असेल π/4 टू π/2 कॉट इंटू कोसेक, कॉट इंटू कोसेक. आणि दुसरी टर्म आपली असेल इंटिग्रेशन पूर्ण लिहून टाकू π/4 π/2 आणि कॉट इंटू 1 कॉट, कॉट रेस टू n-2 थिटा डी थिटा. लक्षात घ्या मी काय केलं, ही टर्म याला मल्टिप्लाय केली, इंटिग्रेशन पण लावलं, ही टर्म त्याला मल्टिप्लाय केली आणि इंटिग्रेशन सुद्धा लावलं, हे मिळालं मला. आता सेकंड इंटिग्रेशनचा अजिबात विचार करायचा नाही आहे. बघा जर या इंटिग्रेशनचं नाव आयन असतं तर त्या इंटिग्रेशनचं नाव n-2 असायला पाहिजे. का? कारण इथे जर n असेल तर इथे n असतो. मग ह्या ठिकाणी जर n-2 असेल तर आपण सफिक्सला आयन लावून n-2 लावणार. म्हणजे या इंटिग्रेशनला आपण चुकूनही आता इव्हॅल्युएट करणार नाही आहे. इथे डायरेक्टली याची व्हॅल्यू पुट करणार मी काय n-2. ओके, दिलेल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू. बघा शो दॅटमध्ये आपल्याला तेच पाहिजे. म्हणजे शो दॅटची एक टर्म येऊन गेली, कोणती? सेकंडवाली. सेकंड टर्म आली, आता फक्त काय आणायचं आपल्याला 1/n-1. मग 1/n-1 आणण्यासाठी इथे मी फॉर्म्युला अप्लाय करायचा प्रयत्न करतो. फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा बघा, चेक करा. इथे कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा आहे, पण त्या मायनस कोसेक स्क्वेअर थिटामध्ये कोसेक आहे आपल्याकडे, मायनसची कमी. मग मी बॅलन्स करण्यासाठी याला एक मायनस बाहेर घेतो आणि एक मायनस मध्ये ठेवू आपण. म्हणजे π/4 π/2 कॉट तसाच. हा जो कॉटचा n पॉवर आहे तो आपण कंबाईन करून लिहू शकतो बघा अशा प्रकारे. म्हणजेच कॉट पूर्ण टर्म लिहायची आणि ब्रॅकेटच्या डोक्यावर n-2 लिहायचा. दोघांचा अर्थ एकच होतो, लक्षात घ्या. कॉट रेस टू n-2 आणि कॉट थिटा रेस टू n-2 बोथ आर सेम, दोघांचा अर्थ एकच. आता कोसेक स्क्वेअर थिटा आहे, पण मी इथे लिहिताना काय लिहिणार मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय बघा, दोन मायनस घेतले मी, हा एक आणि हा एक मायनस. मायनस आणि मायनस प्लस होणार, परत मला 30 टर्म मिळणार. पण इथे कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर असल्यामुळं मी काय केलं, मायनस बॅलन्स केला, इथे पण दिला आणि इकडं पण दिला, जेणेकरून मायनस मायनस कॅन्सल होऊन परत पूर्ण जुनी स्टेप मिळेल, आधीची स्टेप मिळेल बघा. आणि ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे, ती व्हॅल्यू आहे -in-2. ओके, याला सॉल्व करायचं नाही, याला फक्त नाव द्यायचं. आता इथे बघा, इथे फॉर्म्युला वापरतोय आपण इंटिग्रेशनचा. जनरल फॉर्म्युला काय आहे बघा. समजा एखादं इंटिग्रेशन आहे, त्याच्यामध्ये दोन टर्म आहे, एक आहे f(x) आणि एक आहे f'(x). तर बघा f(x)चा इथं n पॉवर आहे आणि f(x)चा बाजूला डेरिव्हेटिव्ह आहे. तर अशा प्रकारच्या टर्मचं इंटिग्रेशन हे असतं. f(x)चा जो पॉवर आहे त्यामध्ये एक ॲड करायचा आणि तोच पॉवर खाली लिहायचा. लक्षात घ्या, हे कधी करायचं, जर एखादं फंक्शन आहे f(x), त्याचा n पॉवर आहे आणि त्याच फंक्शनचा बाजूला डेरिव्हेटिव्ह आहे, तर त्या केसमध्ये
फंक्शनच्या डोक्यावर एक ॲड करायचा आणि तेच नंबर खाली लिहायचा. बघा कम्पेअर करा. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, कॉट थिटा. आता इथे कॉटचा जो पॉवर आहे तो पॉवर नंतर बघू, पण ब्रॅकेट टर्मच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. बघा फॉर्म्युला काय सांगतो, एफ ऑफ एक्स हा एन पॉवर आहे आणि एफ ऑफ एक्सच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह आहे. इथं कॉट थिटाचा n-2 पॉवर आहे आणि कॉट थिटाच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह आहे. तर ह्या केसमध्ये ह्या प्रकारच्या टर्मचं इंटिग्रेशन काय घ्यायचं, कॉट थिटाचा पॉवरमध्ये फक्त एक ॲड करायचा आणि तीच नंबर खाली लिहायचा. म्हणजेच काय, फर्स्ट टर्मचा डोक्यावर +1 आणि तीच टर्म खाली. ओके, सो इथे याचा पूर्ण इंटिग्रेशन येईल बघा, मायनस फर्स्ट टर्मच्या डोक्यावर म्हणजेच कॉट थिटाच्या डोक्यावर जो नंबर आहे त्याच्यात एक ॲड केला, सो n-2 + 1 अपॉन तीच टर्म खाली लिहून टाकायची म्हणजेच n-2 + 1 आलं. आता पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन आलं आपलं, पण ह्या टर्मला आपल्याला लिमिटसुद्धा द्यायची आहेत कारण हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. π/4 to π/2, π/4 to π/2. देन इंटिग्रेशन तसंच -in-2 तसाच. बघून घ्या, कॉट थिटाच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह होतं म्हणून मी कॉट थिटाच्या पॉवरमध्ये एक ॲड केला आणि तीच टर्म खाली लिहिली. हे कधी करायचं, या फॉर्म्युलानुसार. ओके, आता पुढची स्टेप. पुढच्या स्टेपमध्ये मी काय करणार आहे, अप्पर मायनस लोअर लिमिट पुट करेन. पण अप्पर आणि लोअर लिमिट पुट करण्याआधी हा n-2 + 1 जो आहे म्हणजेच n-1 त्याला आपण बाहेर काढून घेऊ आणि वरती सुद्धा n-2 + 1 म्हणजेच काय, n-1. सो याला नेक्स्ट स्टेपमध्ये मी असं लिहू शकतो, -1/n-1 बाहेर, आतमध्ये कॉट थिटाचा n-1 पॉवर आणि लिमिट आहेत π/4 π/2. नेक्स्ट स्टेपमध्ये अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट करा, 1/n-1 तसाच. इथे जर अप्पर लिमिट टाकलं मी π/2 तर मला मिळेल कॉट π/2 ब्रॅकेटचा पॉवर n-1, नंतर लोअर लिमिट कॉट π/4 कॉट π/4 ब्रॅकेटचा पॉवर n-1. ठीक आहे, आणि पुढच्या दोन्ही टर्म तशाच आहे, ॲज इट इज कॉपी करायचे आहेत, n-2 आणि in-2. यांना काय डिस्टर्ब करायचं नाही. नेक्स्ट कॉट π/2 आणि कॉट π/4 या दोघांच्या व्हॅल्यूज. कॉट π/2 हा cos π/2 अपॉन sin π/2. cos π/2 0, sin π/2 1, 0/1 0 म्हणजे कॉट π/2 ची व्हॅल्यू कॅल्सीवर पण काढली तरी तुम्हाला काय मिळणार आहे, 0 आणि 0चा n-1 पॉवर. त्यानंतर कॉट π/4. कॉट π/4 जर माहिती नसेल तर कॅल्सी वापरा किंवा cos π/4 अपॉन sin π/4 करा. तर cos π/4 1/√2 असतो आणि sin π/4 1/√2. 1/√2 कॅन्सल आणि इथे मिळतो आपल्याला 1 to the n-1. लक्षात घ्या, पॉवरला डिस्टर्ब करायचं नाही, फक्त व्हॅल्यू काढायची आणि मग पॉवर द्यायचा. ठीक आहे, सो 0 पहिली टर्म येणार आणि दुसरी टर्म 1. सो इथे आपल्याला मिळेल -1/n-1 इंटू 0-1 आणि 0-1 हा -1 असतो, मायनस आणि मायनस प्लस. त्या पुढच्या स्टेपमध्ये मी लिहिणार याला डायरेक्टली मायनस आणि मायनस गेला, राहिला काय 1/n-1 मायनस in-2 आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे काय होता, in. तर अशा प्रकारे दिलेला रिडक्शन फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला आहे. बघून घ्या. स्टार्ट कसं केलं होतं, स्टार्टिंगला त्याचे 2 तुकडे केले, एक तुकडा कंपल्सरी कॉट स्क्वेअर ठेवला आणि बाकीचे उरलेले. त्यानंतर या कॉट स्क्वेअरला मी रिप्लेस केलं 1 + cot square = cosec स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने, जेणेकरून मला बाजूला डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करता येईल. कोणाचं, कॉटचं. मग कॉट स्क्वेअर म्हणजेच cosec स्क्वेअर -1
नेक्स्ट स्टेपमध्ये दोन्ही इंटिग्रेशन सेपरेट केले. दुसऱ्या इंटिग्रेशनचं नाव जे आहे ते in-2 आहे. त्याचं कारण काय, ह्या इंटिग्रेशनला जर आपण आयन म्हणतो तर ह्या इंटिग्रेशनला आपण in-2 म्हटलं पाहिजे. त्याचं कारण काय, पॉवर n आयन, पॉवर n-2 in-2. ओके. सो इथे नाव दिले फक्त. पुढच्या स्टेपमध्ये कॉट थिटाचा जो n-2 पॉवर आहे तो मध्ये न लिहिता कंबाईन ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला मी. आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहिल्यामुळं मी ही जी फॉर्म्युला आहे हा स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. फॉर्म्युला अप्लाय करू शकतो म्हणजे काय, ब्रॅकेट टर्मचं डेरिव्हेटिव्ह बाजूला प्रेझेंट आहे बघा, कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह इथे बाजूला प्रेझेंट आहे. म्हणून आपण कॉट थिटाच्या पॉवरमध्ये किती ॲड करतो, फक्त 1, आणि 30 टर्म खाली लिहितो. हे का करतो, बिकॉज ऑफ फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याचा वापर करूनच. फॉर्म्युला काय सांगतोय, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, फंक्शनच्या डोक्यावर जो नंबर असेल, जो n असेल त्याच्यात किती ॲड करा, 1, आणि 30 टर्म खाली लिहा. ठीक आहे. आणि ते डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे 2 मायनस घेतले. नेक्स्ट स्टेपमध्ये अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केले, सॉल्व केलं आणि दिलेला रिडक्शन फॉर्म्युला आणला. चला